कॉलेजच्या लास्ट इयरलाच आम्हाला एक लिंक सर्क्युलेट झाली होती आमच्या कॉलेजच्या ऑफिशियल ग्रुपमध्ये, ज्याच्यात त्यांनी असं सांगितलं होतं की त्या लिंकवरती जाऊन आपण रजिस्टर व्हायचं फॉर TCS प्लेसमेंट्स, आणि मग त्या प्लेसमेंट्ससाठी कॉलेज अप्रोच कंपनी कॉलेजला अप्रोच होणार आणि मग तिथून पुढे आपली TCS जर्नी स्टार्ट होणार असं आम्हाला इन्फॉर्म केलेलं होतं. त्याप्रमाणेच आम्ही शेवटच्या दिवशी, म्हणजे मला अजिबात जायचंही नव्हतं TCSमध्ये, पण वैष्णवी नडे म्हणून एक माझी बेस्ट फ्रेंड आहे, अजूनही आहे कॉन्टॅक्टमध्ये, तिने पण TCS सोडलं आणि मी पण सोडलं. तर झालं असं, तिनेच लास्ट मिनिटला म्हणजे 12 वाजता ते लिंक एक्सपायर होणार आणि तिने 9 वाजता फोन करून सगळ्यांचे फॉर्म्स तिनेच भरले, सगळे इन्फॉर्मेशन घेऊन सगळं टाकून सगळं तिनेच केलं. म्हणजे आम्ही एवढ्या वर्ष TCSमध्ये तिच्या कृपेमुळे होतो, बाकी आमचं टॅलेंट काही नाही असं तिला वाटतं. तर मग झालं असं, ते लिंक वगैरे भरले. मग वन फॉर्च्युनेट डे आम्हाला आम्ही कॉलेजच्या ट्रिप पिकनिकला गेलो होतो. तर त्या पिकनिकमध्ये सगळ्यांचे काय म्हणतात त्याला, सगळ्यांना मेल आले की एक रिटन टेस्ट आहे, म्हणजे ऑनलाईन टेस्ट आहे, ती टेस्टच्या नंतर इंटरव्ह्यू होणार असा एक आम्हाला छान मेल आला. चला, आम्ही खूप एक्साइट होतो, चला आपण मजेत काहीतरी केलं होतं पण समथिंग काहीतरी होत आहे, म्हणजे पोचलंय निदान, आपलं नाव तरी कळालंय TCSला. या गोष्टीतच आम्ही खूप आनंदित होतो, कारण एवढ्या कॉलेजची फीस भरली होती आणि त्यानंतर TCSचं नाव, आणि TCSचं नाव ऐकून सगळी फॅमिली पण एक्साइट झाली होती की अरे वा 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 वा. म्हणून आम्ही एक्झाम हडपसरला होती आणि तेव्हा आम्ही सगळेजण एका 2 व्हीलरवरती दोघं तिघं जसं जमेल तसं, कॉलेज लाईफमध्ये तुम्हाला माहितीच आहे हे असंच चालू असतं. तर मग आम्ही तसे पोचलो तिथे, कशी बशी एक्झाम दिली. एक्झाम खूप स्ट्रिक्ट असते, म्हणजे लाईनचे कम्प्युटर होते आणि माझ्या PC वरचे जे क्वेश्चन्स होते ते सगळे वेगळे क्वेश्चन सगळ्यांना होते. ते क्वेश्चन बघून मी म्हणलं चला, TCS हे आपलं स्वप्न होतं, इथेच आपलं स्वप्न संपलेलं आहे असं मला वाटलं. म्हणून मग हे जय श्रीराम म्हणून जसे टिक्स करतो आपण, ते तसे मी जय श्रीराम म्हणता टिक्स केले. आणि सगळेजण आल्यानंतर आम्ही एन्जॉय करत होतो, चला मस्त पिकनिक झाली आपली, आपण एकत्र गेलो, फिरलो, टाइमपास म्हणून एक्झाम पण दिली ज्याचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे. असं सगळं करून आम्ही एक्झाम देऊन परत आलो. आणि त्यानंतर 6 महिन्यांनी आम्हाला, नाही 6 महिने नाही लागले, मला एक्झॅक्टली आठवत नाही आता, झाले 6 वर्ष या गोष्टीला, पण काही दिवसांनंतर आम्हाला मेल आला की तुम्ही ती एक्झाम पास झाला आहात. म्हणजे आमच्यापेक्षा जास्त आनंद त्या वैष्णवीला झाला होता की अरे वेड्यांनो, तुमचं आयुष्य काहीच्या काही झालं असतं, पण फक्त माझ्यामुळे तुम्ही पास झालात वगैरे वगैरे. ॲज युजल ती सगळ्यांचं क्रेडिट घेतलं तिने. ती वैष्णवी नडे, समृद्धी डमडेरे आणि मी, आम्ही तिन्ही मक्तेदारी घेतली होती आमच्या करिअरची, इन शॉर्ट TCS पर्यंतच्या करिअरची. तर आणि सगळ्यात पहिली सोडणारी सुद्धा वैष्णवी नडेच होती. तर ते कसं ते मी पुढे सांगतेच. असं सगळं झालं आणि पास झालो, आणि मग पुढे काहीच यायला तयार नाही, त्यांचा मेल काहीच यायला तयार नाही की अरे कधी इंटरव्ह्यू आहे, काय इंटरव्ह्यू आहे. मग आम्ही सतत काय म्हणतात त्याला, बरं TCSमध्ये अशी गोष्ट आहे की तुम्हाला पटकन कोणी भेटत नाही, त्यामुळे मग आम्ही एकच हेल्पलाईन नंबर होता, त्या हेल्पलाईन नंबरला कधीही फोन लावा तो बिझीच यायचा आणि रिप्लाय करता येत नाही TCSच्या ईमेल ID वरती. पण वन फॉर्च्युनेट डे आम्हाला मेल पण आला आणि आम्ही इंटरव्ह्यूला पण गेलो. कॅम्पस बघून जे आमच्या तिघांची म्हणजे असं मजा आली ना ते कॅम्पस बघून, खरंच म्हटलं की अरे आयुष्यभर जरी या कंपनीत काम करायला नाही मिळालं तरी एक दिवस आपल्याला नक्की मिळाला या TCSमध्ये. आणि आम्ही ते इंटरव्ह्यू सोडून आम्ही जे कॅन्टीनमध्ये खायला बसलो वेड्यासारखे, म्हणजे कारण आम्हाला माहिती होतं की आम्ही या दिवसानंतर TCSमध्ये परत आपल्याला कधीच येता येणार नाही, ही गोष्ट आम्हा तिघींनाही माहिती होती. त्यामुळे आम्ही तिघींनी मस्त तिथे, म्हणजे आम्ही टाइमपास म्हणून दिला इंटरव्ह्यू. हां, आता
मस्करीच्या गोष्ट सोडून मी सिरियस नोटवर येते, की इंटरव्ह्यूमध्ये ते नक्की काय विचारतात. त्यांना ते तुमचे कम्युनिकेशन स्किल्स बघायचे असतात, तुमचं इंग्लिश बघायचं असतं आणि थोडंफार तुमचं जनरल नॉलेज आणि टेक्निकल स्किल्स तर असतातच, पण ती नंतर गोष्ट येते. पण तुमची एकूणच पर्सनॅलिटी ते जज करतात, की तुम्ही गोष्टी समजून घेताय का. ग्रुप डिस्कशनच्या राऊंडमध्ये तर ते खूप जास्त, म्हणजे बाकीच्यांना इझी वाटतं की आपण काहीतरी थोडंसं बोललं की झालं, पण असं TCSच्या इंटरव्ह्यूमध्ये असं अजिबात होत नाही. तिथे तुम्हाला कटाक्षाने सगळं बघत असतात की कसं बोलताय, कसं रिॲक्ट होताय, तुम्ही दुसरे बोलताना तुम्ही मध्ये कट करताय का, ह्या सगळ्या गोष्टी ते खूप टिपत असतात. आणि हे सगळं करता 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 आम्ही एकानंतर एक असे आम्ही सगळे 4 राऊंड पूर्ण पास झालो आणि तिघीही म्हणजे रिझल्ट यायचा आणि आम्ही निवांत असायचो आणि आमचं नाव यायचं. फॉर्च्युनेटली आमचं नाव यायचं आणि आम्ही परत हॅपी असायचो. मग शेवटी लास्ट इंटरव्ह्यू झाला आणि लास्ट इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की रिझल्ट जे काही असतील ते तुम्हाला मेलवरती कळवू. आमचं कॉलेज संपायला म्हणजे फायनल एक्झामला अजून 1 महिना वगैरे राहिला होता, तेव्हा आम्हाला मेल आला की तुम्ही ते पास झालायत, म्हणजे इंटरव्ह्यू पास झालायत आणि तुम्हाला ऑफर लेटर आम्हाला सगळ्यांच्या ईमेल ID वर आलं. वी वर व्हेरी हॅपी. म्हणजे आम्ही खूप मोठी पार्टी केली होती यानं योक्स अँड सिस्टर्समध्ये. तुम्हाला माहिती असेल FC रोडला आहे ते. म्हणजे आमच्यासाठी ड्रीम हॉटेल वगैरे होतं. सो आम्ही तिकडे मस्त पार्टी केली, एन्जॉय केलं. फर्स्ट डेला गेलो आणि मग तिथे आय एल पी मला डेट आठवतं, 24 मे 2019 आणि मी राहते विमाननगरला आणि हे TCS आहे इकडे हिंचवडी फेज 3ला. सो मला 1.5 तास यायचा आणि 1.5 तास जायचा. पहिले 5 दिवस तरी ते ट्रान्सपोर्ट देत नाहीत, कारण ते ID कार्ड बनूस्तोपर्यंत ते काही ट्रान्सपोर्ट देत नाहीत. तोपर्यंत आम्ही सेल्फ ट्रान्सपोर्टने, आई एवढं लांब गाडी देत नव्हती, त्यामुळे आम्ही बसने यायचो. 6 वाजता बसमध्ये बसलो तर 10ला पोचायचो. असं करता करता 4-5 दिवस गेली. आणि तर सुरुवातीचे 10 दिवस ILP ट्रेनिंग असतं, इनिशियल लर्निंग प्रोग्राम. सो त्या इनिशियल लर्निंग प्रोग्राम फक्त ILP प्रोग्राम फक्त त्याच कॅन्डिडेटसाठी असतो जे जस्ट कॉलेजचे पासआउट आहेत त्यांनाच फक्त ॲप्लिकेबल होतो. जर तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर ते ILPला बसवत नाहीत. पण जी एक गोष्ट चांगली आहे फ्रेशर्ससाठी ती हीच आहे की ILP प्रोग्राम म्हणजे ते लिटरली बेबीसारखं, कसं तुम्ही ऑफिशियल मेल लिहायचा, कसं म्हणजे इतकं पर्सनल की तुमची सॅलरी तुमच्या बँक अकाउंटमध्ये आल्यावर तुम्ही कसं सेग्रिगेट करायचं, कसे सेव्हिंग करायचं, कसं कुठे कुठे किती किती खर्च झाला पाहिजे, तुमचं ग्रोथ कसं झालं पाहिजे, हे सगळं छान एक्सप्लेन केलं. आय वॉज व्हेरी हॅपी. म्हणजे ILP प्रोग्राम खरंच खूप छान होता आणि खूप मित्रमैत्रिणी पण जमल्या. मी ते 10 दिवस छान एन्जॉय केले. पण त्यानंतर कळलं की नाईट शिफ्ट आहे असं, आणि सगळ्यांनाच आम्हाला नाईट शिफ्ट मिळाली. पण TCSमुळे आधीच हवा झाली होती घरी आणि ते एकदम रिजेक्ट झालं असं मनाला पटत नव्हतं. म्हणजे आम्ही काही करायला तयार होतो TCSसाठी त्या काळात. सो आम्ही ते घेतलं समहाऊ TCS. सो ती ऑफर नाईट शिफ्टची. मी नाईट शिफ्टला आम्हाला 4200 रुपीज एक्स्ट्रा चार्ज मिळायचा आहे नाईट शिफ्ट अलाउन्स. तर वी वर हॅपी की येस बाबा काहीतरी मिळतं आपल्याला असं. सो मी मजा केली समहाऊ. पण मी आता सांगते की का तुम्ही TCS अजिबात घेऊ नका. सगळ्यात महत्त्वाचं कारण, जर तुम्ही फ्रेशर्स असाल आणि TCS मुळात फ्रेशर्सनाच हायर करतं जास्त बल्कमध्ये, कारण त्यांना थोड्या सॅलरीमध्ये छान कॅन्डिडेट्स मिळतात आणि मुळात फ्रेशर्स खूप जास्त कमिटेड असतात म्हणून. पण काय म्हणतात ते तुमची वाट लावतात, कारण तुमची सॅलरी ग्रोथ अजिबात होत नाही. म्हणजे मी तुम्हाला सांगते माझी सॅलरी नॉट इवन 3%नी वाढली आहे आणि व्हेरॅज माझं परफॉर्मन्स खूप भारी होता, खूप भारी. म्हणजे मी कधी 4.5च्या खाली रेटिंग मिळालेलीच नाही आहे मला. पण आणि फ्रेशर्सना बाकीचे सगळे पर्क्स आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही इतकी सेटल होऊन जाता ना TCSमध्ये की तुम्हाला TCS सोडावं असंच वाटत नाही. म्हणजे आय वॉज फायटिंग विथ माय सेल्फ टू लिव्ह TCS. कारण तुम्ही बाहेर बघितलात ना की काय म्हणतात त्याला 30% हाईक मिळते जर तुम्ही
स्विच करत राहिला तर. पण आणि TCSची रिहायरिंग पॉलिसी नाही आहे. एकदा TCSमधनं बाहेर पडला की तुम्हाला परत TCSमध्ये येता येत नाही. त्यामुळे तुम्ही जर माझ्यासारखे फ्रेशर म्हणून जर जॉईन झाला असाल आणि आता माझा करिअर म्हणजे काय म्हणतात सॅलरी वाढत नाही आहे म्हणून मी आता TCS सोडला. पण TCS एक गव्हर्नमेंट जॉब आहे. खूप रिलॅक्समध्ये पैसे मिळणार नाहीत पण खूप रिलॅक्समध्ये सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. पण मग मला परत येता येणार नाही TCSमध्ये. वेअर ॲज जर मी बाकीच्या कंपनींमध्ये एक्सपिरियन्स घेतला असता तर त्याच्यात मला डबल हाईक मिळून मी TCSमध्ये छान रिटायरमेंट एक्सपिरियन्स केला असता. सो हे माझा खूप बेकार डिसिजन होता आणि त्यावेळेस सांगणार कोणी नव्हतं, एक्सपिरियन्सच कोणाला नव्हता आणि यूट्यूबवर पण असे व्हिडिओज नव्हते. मी किती चेक केलं की इज दिस राईट फॉर मी, इज दिस राईट फॉर माय करिअर, but no, there was no one to tell me, no one to tell you. But you guys, I am there to tell you. I'm there to tell you. Please reject their offer. अजूनही वॉक इन चालू आहे. गेस 3rd of Octoberला परत त्यांचे वॉक इन चालू आहे आणि ते असंच सगळ्यांना येडं बनवतात आणि फ्रेशर्स येडे बनतात माझ्यासारखे. आणि मग वैष्णवीनी पण पहिल्या 6 महिन्यात तिला हे जेव्हा कळलं तेव्हा तिने सोडली TCS आणि तेव्हा तिने मग MBA केलं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इन्शुरन्स, बाणेरमध्ये एक मोठं कॉलेज आहे, तिथून त्यांनी छान MBA केलं आणि आता ती मुंबईला आमच्यापेक्षा चौपट पगारांनी मस्त एन्जॉय करते वैष्णवी. समृद्धीनी पण ती पण माझ्यासारखी होती तिला पण सोडायचं नव्हतं. सो तिने 4 वर्ष 3-3.5 वर्षानंतर तिने सोडलं आणि सगळ्यात उशिरा मी सुटते. इट्स व्हेरी हार्ड फॉर मी but it's a big decision and finally I am leaving TCS. जर तुम्हाला माझा काही अनुभव आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि प्लीज तुमच्या काही गोष्टी असतील की तुमचा काही एक्सपिरियन्स असेल TCS बाबतीत काही वेगळा तर तुम्ही मला तो प्लीज कमेंट करून सांगा. आणि पॉलिटिक्स पण खूप विचित्र आहे बरं का TCSमध्ये. मी त्यासाठी वेगळा व्हिडिओ करेन. पण तुम्ही मला तुमचे काही एक्सपिरियन्स असतील तर या म्हणजे ह्याच्यात कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओत. थँक्यू. आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.